फोटोवरून आपण पेन्सिल स्केच कसं करायचं थोडक्यात बघूया. आता फोटो जो आहे ते एक साधारण एका मुलीचा फोटो घेतलेला आहे आपण, आणि त्याच्यामध्ये ती मुलगी काहीतरी खाते, खाण्याची वस्तू, तर ती कशी धरलेली आहे, तर तो प्रसंग आपण ड्रॉ करतो आहे. सुरुवातीला हेड करायचं आहे आपलं. हेड करताना आता हेड म्हणजे अंडाकृती हेड असतं. तर आपण साधारण आता एक अंडाकृती आकार त्याचा काढायचा आहे अगोदर चेहऱ्याचा, जेणेकरून तो काढण्यासाठी सोपा जाईल. आता चेहरा जो आहे असा उभट असल्यामुळे त्याला एक सेंटर लाईन करायची आहे, आणि त्याच्यामध्ये परत आता हा डोळ्याचा भाग आहे. साधारणतः सेंटरच्या थोडंसं वर, म्हणजे हा जर मधला भाग झाला तर त्याच्या थोड्याशा वरच्या बाजूला डोळ्याचा भाग येतो. त्याच्यानंतर त्याचं इथं नाक येईल, आणि मग त्याच्या खाली ओठ. तर हा ओठाचा पोर्शन, ठीक आहे. तर तिने ते ओठ उघडलेले आहेत असं, आणि हनुवटी. तर एक ढोबलतीचं आकार आहे. आणि केस जे आहे ते साधारण त्याचे केस या ठिकाणी आहेत, तर ते या ठिकाणी आपण दाखवायचा प्रयत्न करतो आहे. आणि हा जो केसाचा जो पोर्शन आहे तो मोठा आहे, पाठीमागे असा केलेला आहे. आणि या ठिकाणी परत ते केस तिचे कर्ली हेअर्स आहेत, म्हणजे कुरळे केस आहेत. तर ते जनरल ते अशा या ठिकाणी आहे. आता तिने या ठिकाणी तिची मान आहे, त्याच्यानंतर तिचे केस असे आलेले आहे. केस असे बाहेर गेलेले आहे पहा थोडेसे. या ठिकाणी असा पार्ट आहे. आता त्याच्यानंतर हा तिने अंगामध्ये जे स्वेटर आहे आणि त्याच्यावरतीची ती कॉलर, ती खांद्यावरची कॉलर, त्याच्यानंतर या ठिकाणची जी कॉलर आहे थोडीशी अशी बाहेर आलेली आहे. तर ती आपण ड्रॉ केलेली आहे. ती जी काही वस्तू खाते तर ती वस्तू साधारणतः अशी आहे बा, धरलेली तिने एक तुकडा, तिने म्हणजे बाईट घेतलेला आहे, आणि तो असा पकडून या ठिकाणी आहे. तो मोठा आकार आहे तिचा. तिचा जो चेहरा आहे त्या चेहऱ्याच्या, हा जर आपण चेहरा पाहिला तर त्याच्यापेक्षा मोठा म्हणता येईल असा, किंवा त्याच्यासारखा म्हणता येईल एवढा आकार आहे तो. या ठिकाणी तिने ते पकडलेला आहे. आणि हा हाताला तेल लागू नये म्हणून तिने तो या ठिकाणी पेपर पकडलेला आहे. तर या ठिकाणी, आणि हा हाताचा पोर्शन तो हे पहा. आता हे जे काय रफ आपण हा बोटांचे भाग आहे असा हा. गळ्यातलं स्वेटर जे आहे ते स्वेटर या ठिकाणी पहा. तिने त्या आतमध्ये शर्ट आहे, आणि या शर्टच्या वरच्या बाजूला ते स्वेटर आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा, या ठिकाणी हाताला तेल लागू नये म्हणून तिने पेपरचा तुकडा ठेवलेला आहे. या ठिकाणी पहा, आता तो स्वेटरचा पार्ट जो आहे असा आहे. तर खांद्यावरचं स्वेटर पहा. या ठिकाणी हा ड्रेस, एक जनरल या पद्धतीचं स्केच आपण काढून घेत आहोत. हे पहा, कर्ली हेअर्स पहा असे खूप दाखवलेले आहेत. आता एक जनरल या ठिकाणी स्केचिंग केलेलं आहे. आता
हे स्केच झालेलं आहे. त्याच्यावर आता आपण थोडंसं डिटेलिंग करूया. म्हणजे साधारणतः आता कपाळ घ्या. एक कपाळ जर घेतलं आपण तर हे असं असेल. त्याच्यानंतर या ठिकाणी भुवयाचा आकार, या ठिकाणी हे नाक पुढं आलेलं असं छानसं नक्ट नाक आहे पहा तिचं, असं नाकाचा शेंडा वर आलेला आहे. आणि या ठिकाणी पहा परत आपण बारीकसं नाक दिसतंय तुम्हाला तिचं. डोळ्याच्या वरती भुवयाचा पोर्शन असं वर कर्व आहे, तर कमान आकृती. त्याच्यानंतर हे नाक, ओठ. आता हे पहा, आहे की नाही, सुंदर असे ओठ आहे तिचे. त्यानंतर हा डोळ्याचा पोर्शन. पुढच्या बाजूला पहा, हे साधारणतः तिला हा जो गालाचा पोर्शन आहे तो या ठिकाणी आपण थोडं डाव्या बाजूने लाईट आलेला दिसतोय आणि हलक्या हाताने आपण त्याला शेडिंगचा प्रयत्न करतोय. स्केचिंग करत असताना थोडं शेडिंग केलं तर आपल्याला ते मॉडेल 3D वाटायला लागतं. म्हणजे 2D जो पोर्शन आहे तो थोडा 3D वाटतो. आता नाकाच्या उजव्या बाजूला आपण त्याची शॅडो टाकतोय. कपाळाच्या खालच्या बाजूला म्हणजे 2 डोळ्याच्या मध्ये जो भाग असतो खोबणीचा, तर तो हलकासा आपण डार्क केलेला आहे. पलीकडचे जे डोळा आहे तर दोन्ही डोळे पहा थोडेसे अंधारात आहेत, म्हणून आपण त्याच्यावरती हलक्या हाताने आपण पेन्सिल डार्क केलेली आहे. कपाळाचा हा पोर्शन जो आहे, कपाळ सपाट आणि उंच कपाळ दिसते पहा, तिथं हलक्या हाताने आपण पेन्सिल फिरवलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता ओठाचा भाग, म्हणजे आता हे पहा ओठाचा जो भाग, ती जी काही खाते, जो पदार्थ तिने तोंडात पकडलेला आहे तो असा बाईट घेतलेला पहा तिचा. ओके. आणि खाली परत थोडासा, आता पहा हा थोडा भाग असं शेडिंगमध्ये आपण दाखवतोय. तुम्हाला ज्यावेळेस एक्झामला ज्यावेळेस क्वेश्चन येतात CETमध्ये, तुम्हाला फेसचं शेडिंग करायचं असतं. म्हणजे एखादा फेस असतो, लेडीज चेहरा असेल किंवा जेंट्सचा चेहरा असेल, तर तुम्हाला तो ड्रॉ करायला सांगतात. किंवा त्या एखादी ॲक्शन, मानेचा जो भाग आहे तर तो मानेचा भाग आपल्याला थोडासा आत, या ठिकाणी कर्ली हेअर्स आहे थोडे,
या ठिकाणी गाड्याचा खालचा भाग, थोडा चेहरा, गालाच्या आकारापेक्षा गालावरती जे शेडिंग आहे त्याच्यापेक्षा जास्त शेडिंग हनुवटीच्या खाली जे मान असेल तर ते मानच्या ठिकाणी जरा जास्त शेडिंग आहे, म्हणजे तो भाग डार्क आहे. त्याच्यामुळे आपल्याला तो जो गालाचा भाग आहे तो वर आलेला दिसतोय. आता या ठिकाणी जी भुवय आहे तर त्या भुवयाच्या जवळपास केस आलेले दिसत आहे. केसाचा पोर्शन जो आहे, आता हा झाला डोळ्याचा भाग. त्याच्यानंतर हा नाकाचा शेंडा, खाली नाकाच्या खाली जर आपण डार्क टाकला तर नाकाचा शेंडा वर आल्यासारखं आपल्याला जाणवतो. हा केस, आता हा जो कपाळाचा जो काही भाग आहे तर कपाळाच्या भागाच्या वर म्हणजे अपोजिट साईडला तर मी थोडे जो केस आहे तिचे तर या ठिकाणी आपण थोडं डार्क करतो आहे आणि तो भाग जो आहे उठून दिसतोय थोडा. हे पहा, आता थोडासा भाग मी थोडा वाढवते. हळूहळूच त्याचं शेडिंग वाढवायचं आहे. हा व्हाईट कॉलर आहे, म्हणजे तिने जे काही शर्ट घातलेला आहे तो व्हाईट कलरचा आहे. आता व्हाईट शर्टामुळे किंवा व्हाईट कापडामुळे एकदम कॉन्ट्रास्ट आलेला आहे स्किनचा कलर आणि व्हाईट शर्टचा कलर, त्याच्यामुळे
कॉन्ट्रास्ट आल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने ड्रॉइंग करता येते. आता हेअर तिने दाखवले कर्ली हेअर आहे. आता आपण जर वरच्या बाजून जर पाहिलं